नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आपण पाहत आहे संगमनेर नगर परिषदेचं मतमोजणीची प्रक्रिया आज सुरू आहे आणि यामध्ये संगमनेर सेवा समितीचे प्रभाग क्रमांक 2 मधून भारत बोराडे हे विजयी झालेले आहे आणि त्यांना एकूण मत 1424 मतं पडलेली आहे, तर 770 मतांनी भारत बोराडे हे विजयी झालेले आहे। त्यांच्या समोर महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे रवी बोराडे हे उभे होते। त्यांना एकूण मते पडली आहे 654। अशा प्रकारे भारत बोराडे हे 770 मतांनी विजयी झालेले आहे। आपल्या सोबतच संगमनेर सेवा समितीचे अमोल भाऊ आहे। अमोल भाऊंची आपण प्रतिक्रिया घेणार आहे। अमोल भाऊ, आज आपल्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये उभे असलेले उमेदवार भारत बोराडे ते विजयी झालेले आहे, काय म्हणणार आहात आपण? अतिशय आनंद होतोय आम्हाला। संगमनेर सेवा समितीला जो संगमनेरकरांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्याचमुळेच आज आम्हाला म्हणजे माझा लहान भाऊ भारत चंद्रभान बोराडे याला 1424 मतं असे भरघोस मतं पडलेले आहेत आणि त्याच्या समोरचे उमेदवार ते आमचे चुलत भाऊ रवी बोराडे यांना 654 मतं मिळालेले आहेत। तर भारत हा 770 मतांनी विजय झालेला आहे आणि आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे की संगमनेर सेवा समितीचं पहिलं खातं हे या 2 माध्यमातून उघडलेलं आहे। निश्चितच आज संगमनेर सेवा समितीचं खातं हे उघडलेलं आहे आणि प्रभाग क्रमांक 2 मधून भारत बोराडे हे विजय झालेले आहे। पाहूया संगमनेर सेवा समिती चे किती उमेदवार येतात आणि महायुतीचे किती उमेदवार येतात, याचकडे सर्वांचं लक्ष आहे आणि यामध्येच संगमनेर नगर परिषदेवर नगर अध्यक्ष कोणाचा बसणार याकडे सर्व संगमनेरकरांचे लक्ष लागून आहे। पाहूया सी 24 तास संगमनेर।